स्वागती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मुंबईत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केलं। ठाकरे यांनी राज्यातील भोंदूबाबांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली। त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं की जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी कडकपणे केली जावी, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याच्या अनेक अनैतिक आणि विवादास्पद कृत्यांचा पर्दाफाश झाला आहे। अशोक खरातवर आरोप असलेली अनेक गोष्टी समोर येत असताना त्याची पाद्यपूजा करत असलेली आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरलेल्या रुपाली चाकणकर यांच्या फोटोने देखील चांगलीच चर्चेला ताव दिलाय। यानंतर पत्रकार परिषद घेतल्यावर रुपाली चाकणकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली। या सर्व घटनांनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून शुक्रवारी रात्री रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील अध्यक्ष कोण होईल यावर चर्चा सुरू झाली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन प्रमुख महिला नेत्यांचं नाव पुढे येतंय, वैशाली नागवडे आणि प्रतीक्षा शिंदे। वैशाली नागवडे या पुण्याच्या आहेत, तर प्रतीक्षा शिंदे उत्तर महाराष्ट्रातील आहेत। दोघींच्या नावावर चर्चा सुरू असून त्यांचं नामांकन आता कसं ठरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आगामी राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 7 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत। पवार कुटुंबातून आजोबा शरद पवार आणि नातू पार्थ पवार राज्यसभेवर निवडून गेलेत। या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे नेते आणि आमदारांसोबतच डिनर डिप्लोमसी आयोजित केली। कार्यक्रम 23 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडणार आहे। शरद पवारांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले। त्यांनी सांगितलं की 1967 पासून सुरू झालेल्या त्यांच्या लोकप्रतिनिधीचा प्रवास अखंड चालत आहे आणि विविध पदांवर काम करताना जनतेच्या विश्वासामुळेच ते महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सकारात्मक काम करत आले आहेत। सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी आहेत। ते नागपूरचे व्यावसायिक असून अरुण लखानी यांचे पुत्र आहेत, जे विश्वासराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत। सारंग लखानी व्यावसायिक असण्याबरोबरच बॅडमिंटनमध्येही कौशल्यवान आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय। त्यांचा विवाह रेवती सुळे यांच्यासोबत 20 जून रोजी मुंबईत पार पडणार आहे। विवाह सोहळा आणि रिसेप्शन अत्यंत भव्यपणे महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक राजकीय आणि औद्योगिक प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे। मुंबईतील ऐरोली परिसरात उभारण्यात आलेल्या एका खासगी रुग्णालयाबाबत आता एक मोठा वाद निर्माण झालाय। स्थानिक नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून या रुग्णालयाला ताब्यात घेण्याचा डाव आखल्याचा गंभीर आरोप एका पत्रकार परिषदेत केला आहे। हे रुग्णालय सिडकोकडून रितसर निविदा प्रक्रियेद्वारे भूखंड घेऊन उभारलं गेलं होतं, परंतु सध्या स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेला या रुग्णालयाचा ताबा घेण्याचा प्रस्ताव सादर केलाय। यामुळे संबंधित रुग्णालयाचं भवितव्य काय होईल याबाबत अनेक प्रश्न उभे राहिलेत। या वादामुळे सिडको आणि महापालिकेच्या भूमिकांमध्ये चांगला तणाव निर्माण झाला असून स्थानिक प्रशासनाने या प्रकरणात कसं पुढे जावं हे ठरवणं आवश्यक बनलं आहे। तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।